शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, गेले काही दिवस बऱ्याच शेतकरी मित्रांचे मेसेज होते, कमेंट्समध्ये काय विचारणा होत होत्या की या थंडीच्या सीझनमध्ये टरबूज लागवड करत असताना कोणत्या व्हरायटीची निवड केली पाहिजे. या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन आज आपण हा व्हिडिओ या ठिकाणी करतोय. तर मित्रांनो, आपला जनरली जो सीझन असतो कलिंगड सीझन, तर तो सीझन आता स्टार्ट होतोय. बऱ्याच भागामध्ये त्याच्या लागवडी चालू होत आहेत, जेणेकरून जानेवारीच्या ह्याच्यापासून आपल्याला तो माल आपल्या मार्केटमध्ये घेऊन यायचा असल्यामुळं त्याच्या लागवडी ह्या आता करण्याची ही वेळ आहे. आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांची लगबग जी आहे ती त्या संदर्भात चालू आहे. परंतु प्रत्येकासमोरच एक मोठा प्रश्न आहे की या दिवसामध्ये कुठली व्हरायटी निवडली गेली पाहिजे कलिंगडमध्ये, टरबूजमध्ये. तर मित्रांनो, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे याचा खूप डीपमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागत असतो आणि त्याच्यानंतर आपण हे सजेशन एखाद्याला देऊ शकत असतो. कारण होतं काय, मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत, परंतु यांचा जो परफॉर्मन्स असतो तो वातावरणाशी निगडीत असतो. आपल्याला माहिती आहे की अनेक शेतकरी बांधव सांगतात की 80 दिवस झाले, 85 दिवस झाले तरीसुद्धा आतून कलिंगड लाल होत नाही. आणि मग त्याचा पिरियड तर पूर्ण झाला, साईज परफेक्ट आली, परंतु त्याला आतून कलर भरत नाही, अशा पद्धतीची एक तक्रार असते. तर ती तक्रारसुद्धा जर आपण बघितली तर व्हरायटी सिलेक्शन जे असतं त्याच्याशी जोडलेली असते. कारण काय असतं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्याची साल जी आहे, ज्या सेगमेंट आपण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जाड सालीचं एक व्हरायटी येते, जी व्हरायटी आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप चांगली, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स जो असतो तो उन्हाळ्यामध्ये खूप चांगला भेटतो आपल्याला. परंतु जर आपण समजा तीच व्हरायटी थंडीच्या कालावधीमध्ये लावली तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो तसा पाहिजे तसा भेटत नाही. कारण जी थंडी आहे तर त्या थंडीच्या प्रमाणात जसं वाढ होत राहील तसा त्याचा परफॉर्मन्स आपल्याला मंदावलेला दिसतो, किंवा मग परत ज्यावेळेस तिला सुटेबल वातावरण मिळतं त्यावेळेस परत तिचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं मिळायला चालू होतो. तर आपल्याला माहिती आहे की आताची जी व्हरायटी आपण निवडली पाहिजे मित्रांनो, तर ती व्हरायटी अशी असली पाहिजे की जिच्यामध्ये आपल्याला थोडीशी, म्हणजे तुलनेनं थोडीशी कमी जाडीची साल त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि जर आपण बघितलं तर या दोन्ही व्हरायट्या, म्हणजे ज्या आपण उन्हाळी लागवडी करतो आणि ज्या हिवाळी करतो त्याच्यामध्ये जी कॅनोपी आहे, तर त्या कॅनोपीमध्ये सुद्धा फरक असला पाहिजे. कारण याच्या सगळ्यांच्या गोष्टींचे रोल आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, आणि हेच पुढे जाऊन बघितलं तर आपण जर ती पानं उन्हाळ्यामध्ये बघितलं तर सूर्यप्रकाश गेल्यामुळं फळांचं डॅमेज होऊ शकतं. परंतु उन्हाळ्यामध्ये थंड वातावरणामध्ये ती सूर्यकिरणं पडणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीनं थोडी कॅनॉपी कमी असलेली, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या उन्हाळी व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये खूप सारं कॅनॉपी दाट असलेली आपल्याला बघायला मिळते, आणि ज्या हिवाळी व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये जी कॅनॉपी आहे ती थोडी पातळ असलेली बघायला मिळते. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि याचा विचार करूनच आपण व्हरायटी सिलेक्शन केलं पाहिजे. आता या व्हरायटी कोणत्या आहेत ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर या व्हरायटी आपण बघितल्या तर आपल्याला हिवाळी ह्याच्यामध्ये, आता आपल्याला माहिती आहे की उन्हाळी व्हरायटी ज्यावेळेस आपण निवडत असतो त्याच्यामध्ये मॅक्स असेल, जिग्ना गोल्ड असेल, किंवा आपल्याला माहिती आहे की विराट असेल, त्याच्याबरोबर आपल्याला जिग्ना गोल्ड असेल, या सगळ्या व्हरायटी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. व्यंकट असेल, तर ह्या व्हरायटी आपल्याला उन्हाळी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या परफॉर्मन्स देत असलेलं आपण बघतोय. गेल्या अनेक दिवसापासून ह्या व्हरायट्या चांगल्या मार्केटमध्ये स्टेबल झालेल्या व्हरायटी आहेत, ज्या चांगला परफॉर्मन्स देतात. मग आपल्याला आज जी लागवड आपण करतोय किंवा अजून 15 दिवसानं जी आपण लागवड करतोय त्याच्यामध्ये कुठली व्हरायटी निवडली गेली पाहिजे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बाहुबली ही एक व्हरायटी चांगली आहे. त्याच्याबरोबर आपल्याला विजय ही व्हरायटीसुद्धा खूप चांगली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिग्ना म्हणून, म्हणजे जिग्ना गोल्ड सोडून जी जिग्ना आहे ते जिग्ना ही व्हरायटीसुद्धा याच्यामध्ये चांगली आहे. त्याच्याबरोबर अजूनसुद्धा, म्हणजे अजून बऱ्याच व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. तर या सगळ्या आता मेलोडी ही व्हरायटीसुद्धा आपण हिवाळीमध्ये लावू शकतो. म्हणजे मेलोडीसुद्धा चांगला परफॉर्मन्स देते उन्हाळ्यामध्ये, थंडीमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जे कलिंगडची थोडीशी जाड ही असते ती उन्हाळीला आपण लावली पाहिजे, आणि तुलनेनं थोडीशी पातळ असलेली साल जी आहे तर ती त्या ज्या व्हरायटी आहेत त्या आपण
थंडीसाठी निवडल्या पाहिजेत, जेणेकरून मित्रांनो किपिंग क्वालिटीशी पण ह्याचा सगळा संबंध आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जाड साल असेल तर किपिंग क्वालिटी वाढते, परंतु मित्रांनो ह्याची जरी जाड साल पातळ असली तरी हे दिवस थंडीचे असतात. म्हणजे मुळातच तिथं माल खराब होण्याचं प्रमाण हे कमी असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला मात्र जाड साल असणं गरजेचं असतं आणि थंडीत मात्र मुळातच फळ टिकवण क्षमता जी आहे कुठल्याही वस्तूची तर ती वाढलेली असते. त्यामुळे ते फळ थंडीमध्ये खराब लवकर होत नाही आणि त्याच्यामुळं आपण मग थोडीशी पातळ साल असलेलं जर व्हरायटी आपण निवडली तर ती व्हरायटी आपल्याला नक्कीच लवकर परिपक्व होऊ शकते. त्याच्यासाठी 80-90 दिवस द्यायची गरज पडत नाही. आणि मग ज्या अपेक्षेनं आपण आर्ली लागवडी केलेल्या असतात, म्हणजे 15-20 दिवस आपण जास्त घालवले तर मग 15 दिवस नंतर लावलेली व्हरायटीसुद्धा मार्केटमध्ये त्याच वेळेस येऊ शकते. मग व्हरायटी चुकल्यामुळं आपलं 15 दिवसाचं अंतर तर वाढतंच, परंतु ह्याच्यामध्ये जी दडलेली संधी आपल्याला आर्ली लावून रिस्क घेऊन थंडीमध्ये आपण त्याचं हे करून जी आपल्याला संधी साधायची असते तर ती संधी पण साधता येत नाही. आणि मग ते लवकर पिकत नसल्यामुळे विल्टिंगकडं आपल्याला माहिती आहे की कलिंगड एकदा वय झालं, कलिंगड असेल खरबूज असेल तर ह्याच्यामध्ये वय जसं होईल तसं विल्टिंगचे प्रॉब्लेम वाढत जातात आणि मग हे आव्हानात्मक होत जातं. वरचीवर आपल्याला जेवढे दिवस वाढत जातात कलरच यायला तयार नसतो, लाल आतून कलिंगड झाल्याशिवाय त्याचं हार्वेस्टिंग आपण नाही करू शकत. तर हे सगळ्या परत विषय अवघड होऊन बसतात. त्याच्यापेक्षा मग सुरुवातीलाच थोडंसं विचार करून ह्या लागवडी आपण केल्या पाहिजेत. जसं की आता मी सांगितलं की आत्ताच्या हिवाळी ह्याच्यामध्ये आपण हिवाळी ज्या लागवडी करतोय त्याच्यामध्ये मेलोडी असेल, विजय असेल, बाहुबली असेल किंवा जिग्ना असेल तर ह्या व्हरायटी आपण निवडू शकता. त्याचबरोबर आपण उन्हाळी ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्स निवडू शकता, बाहुबली निवडू शकता, विराट निवडू शकता किंवा परत तुम्ही व्यंकट निवडू शकता. या सगळ्या व्हरायटीचा ऑप्शन आपल्यासमोर आहे. या व्हरायट्याबद्दल आपण माहिती घेऊन मगच प्रॉपर आपण त्याची लागवड केली पाहिजे. मित्रांनो येणारा सीझन आशादायी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नैसर्गिक परिस्थिती असलेलं दिसतंय. येणारा हंगाम निश्चितच आपल्या सर्वांना आपल्या कष्टाचा दाम मिळवून देणारा असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरबूजवर सुद्धा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ कुठल्या व्हरायटी कधी कुठल्या कसा परफॉर्मन्स देतात, कशा त्याचं म्हणजे जे आपण एखाद्या गोष्टीचा जो परफॉर्मन्स असतो तो परफॉर्मन्स आपल्याला कसा मिळतो, कुठली व्हरायटी लावली पाहिजे, कुठली व्हरायटी टाळली पाहिजे याच्याबद्दल खरबूजमध्ये पण आपण उद्या आपण तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आज आपल्या बऱ्याच जणांचे जे प्रश्न होते बऱ्याच शेतकरी मित्रांचे की कलिंगड लागवड करताना व्हरायटी कुठली निवडली गेली पाहिजे, मला वाटतं या संदर्भातलं एक चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना झालं असेल. अशा पद्धतीचे शेतीमध्ये उपयुक्त ठरणारे व्हिडिओ आपण सातत्यानं घेत येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.